आपल्या आसपास आपण सध्या बघतोय की जो तो सरकारी नोकरीच्या मागं पळत आहे. बऱ्यापैकी लोकांना वाटतं की आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल, चांगलं आयुष्य जगायचं असेल, तर आपल्याकडं सरकारी नोकरी असली पाहिजे. पण मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त देखील असा एक गट आहे ज्यांना वाटतं की आपण व्यवसाय करावा आणि व्यवसायातून चांगले पैसे कमवून एक चांगलं आयुष्य जगावं. मग जर तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलं आहे, तर नक्कीच तुम्ही त्या दुसऱ्या गटामध्ये आहात. आता तुमच्यापुढं सगळ्यात पहिला प्रश्न असतो की नक्की व्यवसाय करायचा आहे कोणता? या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांना हे वाटत असेल की आम्हाला व्यवसाय करायचा आहे, पण आम्ही जास्त गुंतवणूक करू शकत नाही. तर आम्हाला असा एक कोणता तरी व्यवसाय सांगा की जो कमी गुंतवणुकीमध्ये, कमी जागेमध्ये आम्ही करू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहे की जो तुम्ही खूप कमी गुंतवणुकीमध्ये करू शकता, कमी जागेमध्ये करू शकता. या व्यवसायात तुम्हाला इतर लोकांची गरज पडणार नाही. तुम्ही एकटे हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवू शकता. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तुमची प्रत्येक लाईक पुढच्या व्हिडिओसाठी आम्हाला ऊर्जा देते. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला स्टेशनरी व्यवसाय कसा करावा याविषयी पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे. स्टेशनरी व्यवसाय हा तुम्ही दोन प्रकारे करू शकता. पहिला प्रकार आहे तुम्ही स्टेशनरीचा होलसेल व्यवसाय करू शकता आणि दुसरा प्रकार आहे तुम्ही स्टेशनरीचे दुकान चालू करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण स्टेशनरीचे दुकान कसे चालू करू शकतो. मग हा व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे मार्केट सर्वे. हा मार्केट सर्वे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला या व्यवसायात उतरण्याआधी लागणारी बेसिक माहिती मिळून जाते. म्हणजे तुम्हाला नक्की कोणत्या ठिकाणी हे दुकान चालू केलं पाहिजे, तुमचे ग्राहक नक्की कोण आहेत, तुमच्या आसपास अजून कोण हा व्यवसाय करतंय का, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. म्हणजे तुमचे ग्राहक आहेत शाळेमधली मुलं, त्यानंतर कोचिंगमधली मुलं, हायस्कूलमधली मुलं असतील, हे सगळे आहेत तुमचे ग्राहक. मग जर तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमचं दुकान सुरू केलं आणि त्या ठिकाणी शाळा, हायस्कूल, कोचिंग नसेल, तर त्या ठिकाणी तुमचे दुकान चालणार नाही. सोबतच तुम्हाला या सर्वेमध्ये बघायचं आहे की हा व्यवसाय त्या ठिकाणी अजून कोण करतंय का. मग जर आधी त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त लोक हा व्यवसाय करत असतील तर त्या ठिकाणी तुमचे दुकान चालणार नाही. त्यामुळं तुम्हाला असे ठिकाण शोधावे लागेल ज्या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा कमी आणि ग्राहक जास्त असतील. हा व्यवसाय मित्रांनो असा आहे की दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे एक विद्यार्थी 6 महिन्याला नवीन वह्या घेतो, प्रत्येक महिन्याला नवीन पेन, शार्पनर, इरेझर, पेन्सिल घेतो. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी नवीन विद्यार्थी आणि जास्त खरेदी, अशा प्रकारे हा व्यवसाय चालत असतो. आता या व्यवसायासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी लागतात? सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे एक दुकान. दुकान जवळपास 100 ते 200 स्क्वेअर फीटचं असलं पाहिजे. सोबतच या दुकानामध्ये तुम्ही झेरॉक्स किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याचे सेंटर चालू करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही प्रिंटर देखील घेऊ शकता. मग जर तुम्ही स्टेशनरीसोबत यातील एखादी गोष्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगलं इंटरनेट कनेक्शन देखील घ्यावं लागेल. कारण ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी किंवा प्रिंट मारण्यासाठी तुमच्याकडं चांगल्या स्पीडचं इंटरनेट कनेक्शन असणं खूप गरजेचं असतं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ही सर्व्हिस तुम्ही सुरू कराल, पण ही कधी चालेल जेव्हा तुमचे दुकान हे एखाद्या चांगल्या लोकेशनवरती असेल. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुमचे दुकान एखाद्या शाळेजवळ, क्लासजवळ किंवा हायस्कूल कॉलेजजवळ असेल. यानंतर तुम्हाला मार्केटची माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या जवळ स्टेशनरीचं होलसेल मार्केट कुठं आहे, सर्वात कमी दरामध्ये स्टेशनरी तुम्हाला कुठं मिळते, या गोष्टींचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जर तुमचा माल जास्त लांबून आणत असाल तर तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी जास्त खर्च होईल. त्यामुळं तुमच्या जवळपास आणि चांगल्या दरामध्ये स्टेशनरी आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. यानंतर आपल्याकडं नेमकं लायसन कोणतं असलं पाहिजे. तुमचे दुकान जर नगर परिषदेमध्ये येत असेल तर तुम्ही ट्रेड लायसन घेऊ शकता. याचबरोबर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला आहे हे शासनाला कळावं म्हणून तुम्ही शॉप ॲक्ट लायसन घेऊ शकता. सोबतच तुम्ही GST नंबर देखील घेऊ शकता. पण सुरुवातीला तुमचा इन्कम कमी असल्यामुळं तुम्ही काही काळानंतर देखील GST नंबर घेतलेला चालू शकतो. या सगळ्या लायसनसोबत तुम्हाला हा व्यवसाय करणं सोपं होईल. यानंतर तुमच्यापुढं सगळ्यात मोठा प्रश्न असतो की नवीन दुकानासाठी स्टेशनरी खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी दुकानामध्ये ठेवल्या पाहिजेत.
यासाठी तुम्हाला पूर्ण लिस्ट तयार करावी लागेल. सोबतच तुम्ही जेव्हा तुमच्या आसपासच्या दुकानामध्ये जाता तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की नक्की कोणकोणत्या गोष्टी आपण ठेवल्या पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही तुमचे दुकान सुरू करता तेव्हा हळूहळू समजेल की कोणत्या गोष्टी ग्राहकांना पाहिजेत, कोणत्या गोष्टींची मागणी जास्त आहे, त्यानुसार तुम्ही तुमची लिस्ट अपडेट करू शकता. नॉर्मली जर आपण बघितलं तर पेन, पेन्सिल, शार्पनर, इरेझर, मार्कर, कलर्स, कंपास बॉक्स, फाईल्स, स्टेपलर, नोटबुक यासोबतच अभ्यासासाठी लागणारा स्टडी टेबल देखील तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. सोबतच मी तुम्हाला कॉमेंटमध्ये या सर्व लागणाऱ्या गोष्टींची यादी देईन. त्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी वाटतील की या विकल्या जातील अशा गोष्टी तुम्ही तुमच्या यादीमध्ये घ्या. व्हिडिओ बघून झाल्यानंतर कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली लिस्ट नक्की बघा आणि तुम्हाला ती फायदेशीर वाटली तर नक्की सांगा. आता जे लोक अजूनही हा व्हिडिओ बघतायत त्यांना प्रश्न पडला असेल की सगळं ठीक आहे, पण या व्यवसायासाठी नक्की गुंतवणूक किती लागणार आहे? तुम्ही जर चांगल्या गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला 1 ते 2 लाख रुपयांची स्टेशनरी आणावी लागेल. एवढ्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुमच्या दुकानामध्ये आणू शकता. यानंतर जर तुम्ही झेरॉक्स किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याची सर्व्हिस देखील देताय तर त्यासाठी तुम्हाला मशीन, कम्प्युटर, वायफाय या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये एवढा खर्च येईल. सोबतच तुमचे दुकानाचे भाडे आणि वर्किंग कॅपिटल म्हणून 40 ते 50 लाख रुपये लागतील. म्हणजे आपण जर ॲव्हरेज पकडलं तर सगळे मिळून आपल्याला 3 लाख रुपये एवढा खर्च येईल. यामध्ये तुमच्या एरियानुसार तुम्ही कोणती स्टेशनरी आणताय अशा बऱ्याच गोष्टींवरून तुमची गुंतवणूक कमी किंवा जास्त होईल. मग आता एवढी गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला नेमका या व्यवसायात नफा किती होतो? स्टेशनरीमध्ये आपल्याला चांगलं मार्जिन मिळतं. म्हणजे जवळपास 30 ते 40% फायदा आपल्याला स्टेशनरीमधल्या कोणत्याही गोष्टीमागे मिळतो. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील. म्हणजे कोणताही ग्राहक एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून परत गेला नाही पाहिजे. जर जास्त ग्राहक तुम्हाला जोडले गेले तर ते तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. कारण तुम्ही जर दिवसाला 3,000 रुपयाची विक्री करताय तर त्यामधले 1,200 रुपये तुमचा फायदा असणार आहे. म्हणजे महिन्याला तुम्ही 30 ते 35,000 रुपये कमवू शकता. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेशनरी व्यवसाय कसा चालवावा याविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल. सोबतच आपण या चॅनलवर PVC पाईप व्यवसाय, लसूण होलसेल व्यवसाय, स्टील मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय, दूध व्यवसाय अशा बऱ्याच व्यवसायांविषयी डिटेल व्हिडिओ बनवले आहेत. ते देखील तुम्ही बघू शकता. तरीही जर काही मुद्दे राहिले असतील तर कॉमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.